हाय हाय, मी तुम्हाला आज कोथिंबीर वडी दाखवते. आता ना खूप फ्रेश कोथिंबीर मिळते आणि खूप स्वस्त मिळते. खूप स्वस्त आणि मस्त 20 रुपयामध्ये जोडी मिळते. माझा नवरा सकाळी घेऊन आला कोथिंबीर मेथी. तर मी कोथिंबीर छानशी धुतली स्वच्छ आणि ती कापून त्याच्यात ठेवले. आता मी तुम्हाला त्याची पुढची प्रोसेस दाखवते कशी करायची काय. बेसन पीठ, तांदळाचं पीठ, आलं लसूण पेस्ट बनवते आणि मग येते. ओके. हे बघा गाईज, आता मी याच्यात आलं लसूणची पेस्ट टाकले आणि मग आपल्याला पाहिजे तसं थोडंसं मी तांदळाचं पीठ टाकणार आहे. बघा, तांदळाचं पिठाने कसं क्रिस्पी होतं कोथिंबीर वडी, त्यामुळे थोडंसं तांदळाचं पीठ टाकते आणि बेसन पीठ थोडं जास्त टाकायचं. अंदाजे नाही, मी जसं बाइंडिंग झालं पाहिजे थोडं 1-2 मुठी लागेल. बेसन पीठ जरा जास्त लागतं, तांदळाचं पीठ एकदम थोडंसं लागतं. 2-3 मुठे टाकले, थोडं तांदळाचं पीठ. बघा गाईस, मी आता याच्यावर थोडी तीळ टाकले, नंतर थोडी हळद अंदाजप्रमाणे टाकायचं. थोडं मी लाल तिखट टाकते, थोडा आमचा घरचा मसाला आणि थोडं मीठ टाकते. मीठ 1-2 चमचे लागेल. ज्याचा चमचा असतो, माझा हा छोटा चमचा आहे, त्याप्रमाणे मी टाकला. आणि थोडं हिंग टाकते. ओके. आणि मी हे पीठ हिंग टाकेन आणि मळून घेईन. आणि मग चाळणीला थोडं तेल लावलं आहे मी आणि मग याच्यात पाणी ठेवले. बघा, मी पाणी ठेवले चाळणीनंतर, त्याच्यात चाळणीला थोडं तेल लावलं आणि मग हे मी वाफवून घेईन. मी तुम्हाला दाखवते पुढचं. आता मी हे थोडं मळून घेते. मळून म्हणजे थोडंसं जास्त पाणी नका टाकून, येतं ते पातळ होईल. थोडं मळून घेऊन गोळे करायचे. ज्यांची पद्धत, काही लोक थापून करतात आणि मग कोथिंबीरचं आधी हे करतात, भाजीसारखं करतात आणि मग त्याचे थापून वड्या करून मग ते फ्राय करतात. ही माझी पद्धत वेगळी आहे. बघा जरा, तुम्हाला आवडते का माझी पद्धत. हे बघा गाईस, कसं हे 3 गोळे झाले माझे, मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे. तर ती पिठाचे हे असे 3. काही लोक कसं करतात काय माहिती नाही, त्यांची याची पद्धत वेगळी असते, ज्यांना जसे जमेल तसं करतात. आता मी हे असं चाळणीत तेल लावलं आहे आणि ह्याच्यात पाणी ठेवून ह्याच्यात आता मी बॉईल करते. ते आता 20 मिनटं तरी लागतील. 20 मिनटं मी बॉईल करून घेते आणि मग तुम्हाला सांगते कसं झालं आहे ते. ओके. बघा गाईज, किती पाणी ठेवलेलं मी, अर्धा टोप. आता किती आटून झालं आहे 20 मिनटामध्ये. बघा, आता चेक करूया आपण कोथिंबीर वडी शिजले का. असं चमचा घालून बघायचं, चमचा घालून चेक करायचं पूर्ण झालेली आहे. चमच्याला कच्चं बेसन नाही लागलं ना. आता ही पूर्ण थंड करायला लागेल. मी ना फ्रीझरमध्ये ठेवते हिला. फ्रीझरमध्ये याच्यासाठी ठेवते की ती खूप नंतर ना खूप थंड झाल्यानं खूप अशा पात्या वड्या पडतात आणि क्रिस्प होतात एकदम फ्राय केल्यानंतर. मी तुम्हाला दाखवेन फ्राय केल्यानंतर वड्या कशा होतात. आता मी सध्या फ्रीझरमध्ये ठेवले, अर्धा तास तरी फ्रीझरमध्ये ठेवते. बघा गाईज, आता हे कसं थंड झालेत गोळे तिन्ही. तर मी आता हे असे पातळ कापते आणि मग फ्राय करते. ओके. झाला, अर्धा तास झाला आहे फ्रीझरमध्ये ठेवून, एकदम मस्त थंड झालेत. आता एकदम पातळ कापेन आणि फ्राय करून दाखवते तुम्हाला. हॅलो गाईज, हे बघा, आता माझ्या ह्या एवढ्या वड्या पडल्यात. सॉरी गाईज, पातळ तर नाही पडल्या, थोड्या जाडच पडल्यात, पण झाल्यात वड्या व्यवस्थित. आता हे मी फ्राय करते आणि हे थोड्या मी तुकडे केलेत, बिकॉज याची मी भाजी करणार आहे. रस्साची, कांदा टोमॅटोचा रस्सा करून उद्या रात्री त्याची भाजी करणार आहे. आणि ह्या आता मी फ्राय करते आणि तुम्हाला दाखवते क्रिस्पी कशा होतात त्या. ओके. बघा गाईज, या कशा आता क्रिस्प होत आहेत. एकदा मी टर्न केलेल्या क्रिस्पी होत आहेत त्या. माझ्या नवऱ्याला क्रिस्पी नाही आवडत, मला क्रिस्प आणि माझ्या मुलाला क्रिस्प आवडतात, म्हणून मी क्रिस्पी बनवते थोड्या. आणि थोड्या आहेत त्या या मी थोड्या सॉफ्ट ठेवणार आहे. आता क्रिस्पी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. ओके. मी बघा लोखंडाच्या कढईतच फ्राय करते.
बघाल गाईस क्रिस्पी झालेले आहेत एकदम. मी तुम्हाला आता टेस्ट करून दाखवते कसे झाले आहेत काय. थोडे तीळ टाकलेत तर किती सुंदर सुंदर दिसत आहेत बघा तीळ. मी तुम्हाला थोडी टेस्ट करून दाखवते. हाय गाईस, बघा मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते वडी. आवाज येत असेल ना माझा. खूप सुंदर झाले. अजून मला थोडं चालू आहे, थोडे होत आहेत फ्राय. अशा रीतीने तुम्ही पण बनवून बघा घरी कोथिंबीर वडी. खूप सुंदर झाले. पातळ नाही झाली पण टेस्ट खूप सुंदर झाला. तांदळाच्या पिठाने खूप छान टेस्ट आला. तुम्ही पण करून बघा. आवडली असेल रेसिपी लाईक सबस्क्राईब आणि शेअर कॉमेंट्स करायला विसरू नका. बाय.